नमस्कार मंडळी. आज खरं तर भेटायला येणार नव्हतेच. महिन्याभराचा कादंबरीचा हँगओव्हर अजून उतरलेला नाही. थोडं थकायला झालंय म्हणून म्हटलं होतं 4 दिवस आराम करावा. पण आपल्या सगळ्यांच्या कमेंट्स पाहून ते जमलं नाही. उद्या एखादी तरी कथा येऊच दे. आम्हाला निराश करू नका. कानांना आराम करायची सवय पुन्हा लावून घ्यायची नाही. कथा ऐकल्याशिवाय कामं होत नाहीयेत. आता ऐकायला कथा नाही म्हणजे आम्ही बोर होणार, हे लक्षात असू द्या. अशा कमेंट्स वाचल्या आणि मग रात्रीच कथा लिहायला बसले. 2 वाजेपर्यंत लिहून पूर्ण झाली आणि अगदी सकाळी सकाळी रेकॉर्डिंग. आता फायनली भेटायला आले. कादंबरीवर तुम्ही एवढं प्रेम केलं त्याबद्दल मी शतशः आभारी आहे. आपलं प्रेम, आशीर्वाद असंच राहू दे. खरं सांगू, ही कादंबरी सगळ्यांना एवढी आवडेल याची मला कल्पनाही नव्हती. कमेंट वाचून खूप छान वाटलं. तुम्हा सगळ्यांच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली आणि मग ठरवलं निदान उद्याचा दिवस तरी एक कथा होऊनच जाऊ दे. आराम नंतर करू. सगळ्यांच्या एवढ्या कमेंट आल्या, त्या सगळ्या मी पुन्हा पुन्हा वाचल्या, अभ्यासल्या. पण खूप कमेंट होत्या, त्यामुळे कुणालाच उत्तर देऊ शकले नाही. त्याबद्दल सॉरी. खरंच सांगते, तुमच्या कमेंटमधून मला खूप 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 प्रोत्साहन मिळतं. कधी कधी कमेंट वाचून खूप खूप हसायला पण येतं. काही जणांचं निरीक्षण एवढं बारीक असतं की काय सांगू. जशी की मयुरीताईंची लगेच कमेंट आली, शारदाने आज पहिल्यांदाच शेखरचं नाव घेतलं. या मायन्यूट ऑब्झर्वेशनची मला खरंच कमाल वाटली. कारण असे छान छान खाचखळगे लिहिताना ते आपल्यापर्यंत नक्की पोहोचतायत ना, हे त्यामुळे कळलं मला. लिहिल्याचं समाधान वाटलं. मुख्य म्हणजे आपल्या कमेंट वाचून मी पण खूप काही शिकते. जसं की गोष्टीतल्या गोष्टी गोष्टीतच ठेवायच्या असं ठरवलंय मी आता. खरंच सांगते, असंच ठरवलंय मी आता. बरं, चला आता मुद्द्याकडे वळूया. गोष्ट सुरू करायच्या आधी फक्त काही जणांनी काही गोष्टी विचारल्या होत्या, त्याची फक्त अर्ध्या मिनिटात उत्तरं देते आणि लगेच गोष्ट सुरू करूया. मला काहींनी विचारलं होतं, मंजिरी तुला अहो जाऊ न म्हणता नुसतं मंजिरी म्हटलं तर चालेल का? ते जास्त जवळचं वाटतं. खरं तर मी रिप्लाय केला होता, पण पुन्हा 2-3 वेळा तीच कमेंट आल्यावर म्हटलं आता असंच सांगून पाहूया. हो, अगदी चालेल. मला कृपया कोणी मॅडम किंवा अहो जाऊ वगैरे अजिबात म्हणू नका. मंजिरी म्हणा, चालेल, आवडेल. वाचन आणखीन प्रभावी होण्यासाठी बॅकग्राऊंड म्युझिक वापरायचा पण एक छान सल्ला आला. पण ताई, तेही करून झालंय. यूट्यूबने त्यावर सुद्धा स्ट्राईक आणला होता. त्यामुळे जमेल तेवढं सिंपल ठेवायचा प्रयत्न करते. मंजिरी, आता काहीतरी हॉरर सस्पेन्स असं ऐकायची इच्छा होतीये, अशी सुद्धा ऑर्डर आहे. चला ठीक आहे, तसं काहीतरी लिहूया, पण थोडासा वेळ लागेल. आणि सगळ्यात शेवटी, मला या कथेतील कोणतं पात्र आवडलं? मी लिहिलेल्या कादंबरीपैकी सगळ्यात आवडती कादंबरी हीच आहे का? आणि थोडं तुझं थोडं माझा याचा दुसरा भाग चालू कराल का? नवीन कादंबरी कधी येणार? याची उत्तरं देते. दुसरा भाग चालू करणं तर शक्य नाही, तेव्हा खरंच सॉरी. या कथेतील माझं आवडतं पात्र अमू आणि शेखर काका आहे. अर्थातच ही कादंबरी पण मला आवडली, पण माझी सगळ्यात जास्त आवडती कादंबरी चिमुकलं जग ही आहे. आणि हो, आता लगेचच नवीन कादंबरी सुद्धा नाही हा. आता थोड्या कथाच ऐकूया. चालेल ना तुम्हाला? घ्या चालवून थोडे दिवस. बरं, चला करूया सुरुवात. आजच्या कथेचं नाव आहे 16 मुळा. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. अभिजित सुभेदारांचा फोन आल्यापासून विजया फार खुश होती. कितीतरी दिवसांनी आशेचा एक किरण दिसला होता. दिवसांनी का वर्षांनी. नाहीतर एका मागोमाग एक नकार पचवून तिला आता कंटाळा आला होता. लग्नाच्या या बाजारात दिसणं किती महत्वाचं आहे हे तिला एव्हाना कळून चुकलं होतं. नोकरी बरी असली तरी पहिल्या फटक्यात होकार मिळेल एवढी तगडी नव्हती. आणि शेअर मार्केटमध्ये असलेलं तिचं ज्ञान आणि त्यातून कमावलेल्या बँक बॅलन्सबद्दल तिला कुणाला काही सांगायचं नव्हतं. बँक बॅलन्स पाहून लग्नाला तयार होणारी मुलं पुढे नात्यात किती कमिटेड राहतील याची जरा शंकाच वाटायची तिला. अगदी 35शी उलटलेल्या थोराड दिसणाऱ्या मुलांना सुद्धा बायको सुंदर असावी असंच वाटायचं. तशी त्यांचीही चूक नसावी. आपल्या समाजात सौंदर्याला अवास्तव महत्त्व दिलेलं आहे. आपण त्या मुलांच्या जागी असतो तर आपल्यालाही एखादी सुंदर बायको असावी असं आपल्यालाही वाटलं असतं कदाचित. त्यात गैर ते काय? पण अभिजित सुभेदार जरा वेगळे वाटले. त्यांचं बोलणं सभ्य वाटलं. बोलताना मोजून मापून बोलत असले तरी सहजपणे एखाद्याची प्रशंसा करण्याची त्यांच्याकडे हातोटी होती. पण लग्नाच्या बाबतीत मात्र त्यांना फारसं यश मिळालेलं नव्हतं. पहिला साखरपुडा मोडला होता आणि गेल्या वर्षी नुकतंच लग्न होऊन डिवोर्स सुद्धा झाला होता. जिच्याबरोबर
साखरपुडा मोडला ती फार संशयी होती. येता जाता चुकून जरी एखाद्या स्त्रीकडे नजर गेली तर तुम्ही तिच्याकडे तशा नजरेने पाहिलं होतं. ऑफिसच्या लेडीज स्टाफ बरोबर तुम्ही एवढं का बोलत असता, असं सारखं करायची. 7-8 वेळा असा प्रकार घडला आणि मग कडाक्याचं भांडण झालं. तिने साखरपुडा मोडून टाकला. दुसरीशी लग्न जमलं. तिचा खर्च पेलवेना. आठवड्याला ती कपडे घ्यायची, भरमसाठ वस्तू घ्यायची, स्वतः तर घ्यायची, स्वतःच्या माहेरी सुद्धा बरंचसं सामान पाठवून द्यायची. 6 महिन्यातच यांचं बजेट बिघडून गेलं आणि मग याने तिला पैसे देणं बंद केलं. पुन्हा एकदा कडाक्याचं भांडण झालं आणि तिनेच मग डिवोर्स घेतला. त्यालाही तेच हवं होतं, कारण त्याने डिवोर्स मागितला असता तर पोटगी द्यावी लागली असती. म्हणून सहसंमतीने डिवोर्स व्हावा अशीच त्याची इच्छा होती आणि तसंच ते घडलं. तेवढा तो स्मार्ट होता. आजच्या युगात असंच व्यवहारी राहावं लागतं. आपण सुद्धा नाही का एवढ्या वर्षात किती काही गोष्टी शिकलो. पहिल्यांदा आपल्याला तरी माणसं कुठे ओळखायला येत होती. स्वतःच्या स्वार्थासाठी माणसं आपला उपयोग करून घेतात हे कळायला बराच वेळ लागला. काही माणसं तर इतकी हुशार असतात की सरड्यासारखे रंग बदलतात. आपल्याला सरड्यासारखे रंग बदलता आले नाहीत तरी ठीक, पण रंग बदलणाऱ्या माणसांना ओळखता तरी यायला हवं निदान. पण आता ते जमू लागले. एवढे टक्के टोणपे खाल्ले की हळूहळू माणसांना जाणून घ्यायला जमू लागले. अभिजित सुभेदार 2-3 भेटीत शांत वाटले, समजूतदार वाटले. त्यांचं स्थळ विवाह मंडळातूनच प्रमिला मावशींनी सुचवलं होतं. राहतं घर आहे, आई वडिलांची जबाबदारी नाही, 2 बहिणी त्यांची लग्न झालेली, नोकरी पण बरी आहे. अशा सगळ्या जमेच्या बाजू असल्यामुळे विजयाने पण आनंदाने होकार द्यायचं ठरवलं. तिला सुद्धा कोण होतं. ती लहान असतानाच बाबा गेलेले आणि गेल्या वर्षी आई गेली. राहतं घर तिच्याच नावावर होतं. तिचं घर अगदी ऐसपैस आणि छान होतं. मोक्याच्या ठिकाणावर असलेलं घर पाहायला अभिजित आले होते तेव्हा त्यांनी भरभरून घराचं कौतुक केलं. आपल्याहीपेक्षा जास्त ते घराच्याच प्रेमात पडले की काय असंच तिला वाटून गेलं. तीही त्यांच्या घरी प्रमिला मावशींसोबत जाऊन आली. प्रमिला मावशी विवाह मंडळ चालवत असल्या तरी विजयाशी त्यांचं सख्य होतं. तिला त्यात चांगलाच सल्ला देत. फार मोठं नसलं तरी आटोपशीर असं अभिजितचं घर होतं. 2 माणसांसाठी मोठं घर करायचं तरी काय, शेवटी आपलं घर आहेच की, तेही आपल्यालाच मिळणार आहे. त्यामुळे त्या बाबतीत तिची कुरबुर अजिबात नव्हती. अभिजित सुभेदारांकडून होकार तर आला होता. माझं जवळचं असं कुणी नाही, फक्त एक आत्या आहे, ती एकदा पाहायला येईल आणि मग पुढच्या गोष्टी होतील असं मात्र त्यांनी कळवलं होतं. आत्या 15 दिवसांनी येणार होत्या. तेव्हाच आपण मावशीलाही बोलवून घेऊ असं प्रमिला मावशीने सुचवलं होतं. विजयाला सुद्धा मावशी एक सोडल्यास जवळचं असं कुणी नव्हतं. मावशीची तिच्यावर माया होती. मावशीच्या मुलीवर रुचिकावर मात्र तिचा राग होता. रुचिका दिसायला बरी होती, पण राहणीमान अगदीच हायफाय. बोलणं इतकं गोड की समोरचा माणूस लगेच इम्प्रेस होऊन जाईल. तिच्या स्वभावाचा थांगपत्ता कधी कुणाला लागला नाही. तसे तिचेही 2 डिवोर्स झाले होते. पूर्वीच्या 2ही नवऱ्याकडून ॲलिमनी घेते सध्या, आणि सध्या तरी तिच्या उदरनिर्वाहाचं तेच एक मुख्य साधन आहे. बाकी कुठेतरी छोटा मोठा जॉब करते, कंटाळा आला की सोडून देते, अशी तिची धरसोड वृत्ती. फक्त नोकरीच्या बाबतीतच नाही, माणसांच्या बाबतीत सुद्धा. म्हणूनच तर लग्न टिकवली नाहीत. रुचिकाचा विचार मनात आला तशी ती उदास झाली. रुचिकाबद्दल आपण एवढं बोलतोय, पण लोक आपल्याबद्दल सुद्धा तसंच बोलत असतील. पण खरं काय ते आपल्याला माहिती आहे. आपण कधीच कुणाला फसवलं नाही, कोणत्या नात्याला ग्रँटेड घेतलं नाही. अगदी अभिजित सुभेदारांबद्दल सुद्धा आपल्याला आदर आणि माया वाटते. अभिजितचा विषय निघाला तशी ती कपाटाजवळ गेली. 15 दिवसांपूर्वी ऑफिसच्या कामानिमित्त तो केरळला गेला होता. तेव्हा तिथून त्याने साऊथ इंडियन पद्धतीची साडी आणली होती. तिने साडीवरून हात फिरवला. साडी तिला मनापासून आवडली होती. एकदा का होकार आला की लगेचच या साडीवरचा ब्लाऊज शिवायला टाकूया आणि नंतरच्या भेटीत हीच साडी नेसून जाऊया असं तिने ठरवून टाकलं होतं. आज कितीतरी दिवसांनी ती आरशासमोर इतका वेळ उभी राहिली होती. पुढचे केस हळूहळू पिकू लागले होते. या केसांना सुद्धा मेहंदी लावायला हवी किंवा मग कलर करायला तरी. चेहऱ्याची त्वचा सुद्धा लटकल्यासारखी वाटते. अलीकडे फेस योगा असं काहीतरी फॅड आलंय, तेही करून घेऊ. अवेळी म्हातारपण यायला नको. अभिजितचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. अलीकडे ज्या पद्धतीने अभिजित आपल्याशी बोलतायत
त्यावरून होकार येईल अशी खात्री वाटली. पण आपल्या नशिबाचा काही भरवसा देता यायचा नाही. आपल्याला लाख वाटलं तरी तोंडात आलेला घास पटकन दुसरं कोणीतरी हिरकावून जातो. मुळात तो घास आपल्यासाठी नसतोच, तो आपल्यासाठी आहे असं आपल्याला उगीच वाटत असतं. तिला मग तिच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आठवले. कॉलेजमध्ये असताना रवी तिला आवडला होता. उंच पुरा, काळा सावळा. परिस्थिती बेताची होती, पण तिला आवडला होता. कमाल म्हणजे त्यानेही तिचाच ग्रुप जॉईन केला होता. दोघांची ओळख झाली, मैत्री झाली, गप्पा झाल्या. मग कधीतरी तो तिला घरच्या सिग्नलपर्यंत सोडायला येऊ लागला. गप्पा बऱ्याच विषयांवर व्हायच्या, राजकारणापासून प्रेम प्रकरणापर्यंत. पण दोघांच्या नात्याबद्दल स्पष्ट असं कधी बोलणं झालं नाही. कॉलेज सुटल्यानंतर रवी मुद्दामहूनच तिला लायब्ररीत येऊन भेटायचा. चल एकत्रच घरी जाऊया असं म्हणायचा. तिला फार फार आनंद व्हायचा. त्याच्यासाठी म्हणून ती नटूथटू लागली होती. एकदा तिने केस मोकळे सोडले होते तेव्हा तो म्हणाला होता, अरे वा, छान दिसतेस तू आज. पण त्याची नजर मात्र सतत भिरभिरत असायची. तिच्यावरती कधीच टिकून राहिली नाही. पण तिच्या मनाने अंदाज घेतला, रवी फार लाजरा बुजरा आहे. त्याला आपल्याशी पटकन मोकळेपणाने बोलता येत नाही. असू देत, हळूहळू सवयीने, सरावाने, सहवासाने मोकळेपणा येईल. आपणच त्याला समजून घ्यायचं नाही, मग कोण घेणार? अंगावर शहारा यायचा. एके दिवशी साडी डे होता. आईची छानपैकी जॉर्जेटची साडी तिने निवडली. हातात बांगड्या, नवीन लिपस्टिक, नेलपेंट, सगळी तयारी होती. आज रवी सुद्धा सदरा घालून आला होता. त्याला पाहताच तिला आनंद झाला. आज लेक्चर वगैरे होणार नव्हतंच. चल कॅन्टीनमध्ये जाऊया, तिने विचारलं. चल, तो म्हणाला. काय ग, आज तू एकटीच कशी? तुझी ती मैत्रीण माधुरी कुठे आहे? त्याने विचारलं. आहे ना, पण तिला म्हटलं तू घरी जा, मी आले नंतर, ती लाजत लाजत म्हणाली. त्याची चुळबुळ सुरू झाली. तो अस्वस्थ झाला. त्याला काहीतरी बोलायचंय हे विजयाला जाणवलं. काय रे रवी, काही बोलायचं होतं का? तिने विचारलं. हो, बोलायचं तर होतं, तो म्हणाला. हा आजच प्रपोज करतो की काय, अशा विचाराने तिच्या अंगावर सुद्धा काटा आला. बोल ना, सहजपणे ती म्हणाली. तू गैरसमज तर करून घेणार नाहीस ना? त्याने विचारलं. नाही नाही, आता आपण मॅच्युअर्ड झालो आहोत, गैरसमज काय करून घ्यायचा? ती गंभीरपणे म्हणाली. बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट सांगायची होती. ती गोष्ट मनात दडवून ठेवली होती, पण आज सांगून टाकतो. तो असं म्हणताच तिचं हृदय थोडं धडधडू लागलं. बोल ना रवी, काय झालं? तिने पुन्हा एकदा विचारलं. विजया, मला माधुरी खूप आवडते ग. माझं तिच्यावर प्रेम जडलंय. तिच्याशी डायरेक्ट बोलायची हिंमत होत नाही. तू आमचं जुळवून देशील का? तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. तो असं म्हणताच तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं. राग तर येत होता, त्याचा नाही स्वतःचा. आपण स्वतःबद्दल काय विचार करत होतो? केवढा मोठा गैरसमज करून घेतला होता आपण. त्याच्या मनात तर तसं काहीच नव्हतं. स्वतःचीच लाज वाटत होती आता. हातातला कॉफीचा कागदी कप ती चुरगळत राहिली. अगदी त्याचा चोळा मुळा केला. काय ग विजया, करशील का ग मदत? प्लीज कर ना. ती तुझी चांगली मैत्रीण आहे ना, आमची ओळख तरी करून दे प्लीज, तो म्हणाला. चेहऱ्यावर खोटं हसू आणत ती म्हणाली. हो, देईन ना, पण मी तिला फार फोर्स करणार नाही. हां, तिची इच्छा असेल तरच देईन, ती म्हणाली. अगं असं काय करतेस? ती तुझी चांगली मैत्रीण आहे आणि तू माझी. इतके दिवस आपण एकत्र आहोत. मला तू चांगलं ओळखतेस. माझ्याबद्दल तिचं मत चांगलं होईल असं बोल तिच्याकडे, तो म्हणाला. मी प्रयत्न करेन, पण नक्की काही सांगता यायचं नाही हा रवी. बरं येऊ का मी? असं म्हणत ती उठली आणि निघून आली. त्या दिवशी घरी येताना तिच्या मनात काय कालवाकालव झाली ती तिला माहीत. स्वतःबद्दल राग येत होता. आपण स्वतःला काय समजतो? आपण अगदी कुरूप आहोत. कोणताही मुलगा आपल्याला पसंत करणार नाही. ज्या मुलावर आपण प्रेम केलं त्याचंच आपल्या मैत्रिणीशी आता जुळवून द्यायचं. ही कसली वेळ आली आपल्यावर? पण आता हे जमवायला हवं, नाहीतर रवीला काहीतरी वेगळंच वाटेल. तिने दुसऱ्या दिवशी माधुरीकडे विषय काढला. तिनेही आनंदाने मैत्री करण्यासाठी होकार दिला. त्या दोघांची मैत्री झाली. मग रवी तिला सोडायला जाऊ लागला. विजया मात्र एकटी पडली. दोघांची मैत्री करून दिल्याबद्दल दोघांनी तिला थँक्यू म्हटलं. तू मध्यस्थी केली म्हणून आमचं जुळलं असंही म्हणाले. कॉलेज सुटल्यानंतर त्या दोघांचं काय झालं काय माहीत नाही, पण झाल्या प्रसंगाने तिची स्वप्रतिमा मात्र अगदी खालावली. अगदी पहिल्या ऑफिसमध्ये पण असाच काहीसा प्रसंग घडला होता.
सिद्धेश गर्दे नवीन जॉईन झाला होता. विजयाने त्याला सगळं काम शिकवलं. तोही तिच्याशी आदराने बोलायचा. दोघांची ओळख मैत्री झाली. तो तिच्या घरी आला होता. ती सुद्धा त्याच्या घरी गेली होती. त्याच्या आईने तिच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला. तिचा पगार काय, घरी कोण कोण असतं, जातपात काय, सगळं विचारून घेतलं. ऑफिसची पिकनिक गेली होती तेव्हा नवीन असून सुद्धा तो तिच्यासाठी म्हणून उत्साहाने पिकनिकला यायला तयार झाला होता. पण तिथे त्याची ओळख हेड क्लर्क पांगारे यांच्या मुलीशी झाली. ती ऑफिसमध्ये तर काम करत नव्हती, पण बाबांच्या ऐवजी ती पिकनिकला मात्र आली होती. ऑफिसमधल्या काही स्टाफला ती ओळखत होती, म्हणून कदाचित आली असावी. विजयाला पण ती चांगली ओळखत होती. विजयाने सिद्धेशची तिची ओळख करून दिली होती. तिला एकटं वाटू नये म्हणून विजया तिला कंपनी देत होती. पण झालं उलटच. विजयाच एकटी पडली. तिने सिद्धेशशी मैत्री करून ओळख सुद्धा वाढवून घेतली. आणि अचानक 15 दिवसांनी सिद्धेशने आम्हा दोघांचं जमलं असं सांगून टाकलं. वरती हेही म्हणाला, मॅडम तुमच्यामुळे आमचं जमलं. आता पांगारे सरांशी सुद्धा तुम्ही आमच्याबद्दल बोलून घ्या. तिला अगदी धक्का बसला. पण सिद्धेश बरोबर सुद्धा डायरेक्टली लग्नाबद्दल, प्रेमाबद्दल असं काही बोलणं झालं नव्हतं. मग याही वेळेस तिने मोठेपणा करून मध्यस्थी केली आणि स्वतःचं मन मारून घेतलं. त्यांचं लग्न ठरलं. पण त्या लग्नाला व्यवस्थित पत्रिका देऊन साधं आमंत्रण सुद्धा त्या दोघांनी तिला दिलं नाही. कशी एक एक माणसं असतात, कृतघ्न आणि फक्त कृतघ्न. ज्याला जे हवं ते तो मिळवतो, आपण फक्त मध्यस्थी करत राहतो. तेव्हा सुद्धा तिला असंच वाटलं. आपण उगीच सिद्धेशबद्दल तसा विचार केला. तो दिसायला आपल्यापेक्षा बरा आहे, बाकी सगळ्या गोष्टीत स्मार्ट आहे. त्याच्या मानाने आपण जरा थोराडच वाटतो. पांगाऱ्यांची मुलगीच त्याला जास्त सूट करत होती. उगीच आपण आपल्याला त्याच्या लायकीचं समजत राहिलो. पुन्हा एकदा मानसिक खच्चीकरण झालं. पण यावेळेस ती लवकर सावरली. कोणत्या मुलाच्या भानगडीत आता पडायचं नाही. उगीच गैरसमज वाढवून घ्यायचे नाहीत. समोरून कोणी विचारलं तर ठीक, नाहीतर जाऊ दे तो लग्नाचा विषय, असंच तिने ठरवलं. स्थळ बघताना सुद्धा तिने फार अपेक्षा ठेवल्या नाहीत. होकार आला म्हणून अगदी हुरळून गेली नाही, नकार आला म्हणून निराशही झाली नाही. बोलणी होणार, सगळं फायनल होणार, अगोदरच कशाला मन अडकवून ठेवायचं. त्यामुळे आलेले नकार ती सहजतेने पचवत राहिली. पण बऱ्याच वर्षानंतर अभिजित सुभेदारांचं स्थळ आलं. ते सुद्धा तिच्या जवळच्या सोसायटीतच राहत होते. हा कदाचित योगायोगच असावा. पहिल्या भेटीत पसंती झाली. फक्त माझी जवळची आत्या आहे, ती एकदा भेटेल आणि मग पुढची बोलणी होतील असं ते म्हणाले होते. दरम्यान 2-4 भेटी झाल्या. फोनवर बोलणं व्हायचं. विजया खुश राहू लागली होती. एकदा का त्यांच्या आत्यांचं भेटणं झालं की मग ती मावशीला सुद्धा सांगणार होती. आज तिला मावशीशी खूप बोलावंसं वाटत होतं. अभिजित सुभेदारांबद्दल बोलावं का असंही वाटलं, पण भीती वाटली. उगीच जमलं नाही तर पुन्हा एकदा तोंडावर पडणार. त्यापेक्षा आधी त्यांच्या आत्याकडून होकार येऊ देत. काय बोलणी करायची ते करू देत. मग मावशीला कळवू. टेलिपथी म्हणतात की काय, ती त्या दिवशी घडली. मावशीची आठवण येतच होती. मावशीचा फोन पण आला. तिला आनंद झाला. काय ग विजू, कशी आहेस? मावशीने प्रेमाने विचारलं. मी छान आहे मावशी, तू कशी आहेस? आणि काय ग, किती दिवसांनी फोन करतेयस? लटक्या रागाने विजयाने मावशीकडे तक्रार केली. हो ग, अलीकडे तब्येत ठीक नसते. त्यात रुचिकाचं पण आउटडोअरचं काम असतं. ती कधी घरी असते कधी नसते, म्हणून जमलं नाही फोन करायला. तशी विजया हसली. मावशी ये ना कधीतरी इथे, ती म्हणाली. माझं तरी लगेच येणं होणार नाही ग बाई, पण हो रुचिका मात्र येणार आहे. त्या साईडला तिच्या ऑफिसचं काहीतरी मीटिंग आहे, तर म्हणाली विजयाताईकडे पण जाऊन येईन. एखाद दिवस थांबेल तुझ्याकडे आणि निघेल. मावशी म्हणाली. अगं मग तिच्या सोबतीला तू पण ये. विजयाने आग्रह करून पाहिला. आले असते ग, पण अलीकडे गुडघेदुखी पण फार वाढलीये. पुन्हा केव्हा तरी येईन हां, पण तू काळजी घे. रुचिका तुला फोन करेलच, कधी येईल ते कळवेल. बरं ठेवू मग मी फोन, म्हणत मावशीने फोन ठेवून दिला. अचानक आलेला फोन विजयाला खूप आनंद देऊन गेला. खूप छान वाटलं. पण रुचिका येणार त्याचं टेन्शनसुद्धा लागून राहिलं. बाकी काही नाही. सतत काही ना काहीतरी वेड्यासारखं बोलत असते. सतत पुरुषांबद्दल बोलत राहील. ह्याला कटवलं त्याला गटवलं, अशी तिची असंस्कृत भाषा. तिच्याशी बोलणं नकोच वाटतं. पण आता येऊ नको असं तरी कसं म्हणायचं. येऊ देत, आपली बहीणच आहे. 4 दिवसांनी रुचिकाचा फोन आला.
ताई अगं मी उद्या येणार आहे हां तुझ्याकडे. तिथे माझी मीटिंग असेल. 2 दिवस राहीन मग निघेन, रुचिका म्हणाली. हो रुची, नक्की ये, मी वाट पाहतीये. ठरल्याप्रमाणे रुचिका आली. येताना बिस्किटचा पुडा फक्त घेऊन आली. तिच्या गप्पाच फार मोठ्या. कंपनीकडून ना मला अशा फॅसिलिटी मिळतात, तशा फॅसिलिटी मिळतात. वास्तव काय कुणास ठाऊक. पण 2 दिवस ती इथे आहे तर तिची चांगली उठबस करूया. उगीच मावशीला वाईट वाटायला नको असा विचार करत विजयाने तिची चांगली व्यवस्था केली. रुचिका पण अगदी खुशीत होती. काय ग रुची, आज संध्याकाळी जेवायला इथेच आहेस ना, विजयाने विचारलं. नाही नाही ताई, मला यायला उशीरच होणार. 11:30-12 होतील. मीटिंग एवढा वेळ चालणार आहे, विजयाने आश्चर्याने विचारलं. ऑफिशियल मीटिंग कधी कधी चालतात उशिरापर्यंत. तू काळजी करू नकोस, मी व्यवस्थित येईन, रुचिका म्हणाली. अगं पण एवढ्या रात्री कशी येशील? इथले रस्ते तरी नीट माहिती आहेत का तुला, विजयाने काळजीने विचारलं. अगं म्हटलं ना नको काळजी करूस. माझे बॉस नंदन शेट्टी आहेत ना, ते सोडतील मला. बोलता बोलता ती लाजली. अरे वा, स्टाफची बरीच काळजी घेतात तुमचे बॉस, विजया हसत म्हणाली. सगळ्या स्टाफची नाही हा ताई, फक्त काही स्पेशल स्टाफची, नाक उडवत रुचिका म्हणाली. म्हणजे आपण त्या स्पेशल स्टाफमध्ये येता वाटतं, विजयाने मुद्दामूनच चिडवत म्हटलं. हो, फक्त मीच येते. मला खूप स्पेशल ट्रीटमेंट असते त्यांच्याकडून, ती म्हणाली. मग स्पेशल ट्रीटमेंट फक्त ऑफिसच्या कामातच की पर्सनल लेवलला सुद्धा? आता विजयाने नाजूक मुद्द्यावर हात घातला. इश, काय हे ताई, तसं अजून काही ठरवलेलं नाही आम्ही, रुचिका म्हणाली. म्हणजे ठरण्याची शक्यता आहे ना, विजयाने आणखीन खोलात जाऊन चौकशी केली. हां, म्हणजे बघूया, भेटीगाठी होतात, मग शक्यताही निर्माण करूया, हसत हसत रुचिका म्हणाली. छान, हळूहळू तुझी गाडी पण रुळावर येईल मग, विजया म्हणाली. माझी येईलच, पण तुझं काय? आई म्हणत होती मागे 1-2 स्थळांकडून पसंती आली होती. तुला कोणीतरी अभिजित सुभेदार त्यांचं स्थळ पाहण्याचं चाललं होतं, त्याचं काय झालं, रुचिकाने विचारलं. तशी विजया थोडी लाजली. रुचिकाला सांगावं की सांगू नये असा विचार तिच्या मनात आला, पण वाटलं सांगावं. तिने सुद्धा आपल्याला सगळं खरं सांगून टाकलं. हळूवारपणे ती म्हणाली. अगं त्यांच्याकडून तशी पसंती आली आहे, पण त्यांच्या जवळपासच्या नातेवाईकांमध्ये आत्या तेवढी आहे. एकदा आत्याशी भेट झाली की मग पुढची बोलणी करू असं म्हणाले. विजयाने माहिती पुरवली तशी रुचिकाने आनंदाने उडीच मारली. अगं आत्याबाईंचं काय, त्या कशाला नकार देतील? म्हणजे काय, थोडक्यात तुझं जुळल्यासारखंच आहे ना ताई, रुचिका म्हणाली. इतक्यात तसं काही बोलू नकोस ग रुची. याआधी काय झालं होतं माहिती आहे ना, जमता जमता राहून जातं. म्हणून आता शेवटपर्यंत काहीही बोलायचं नाही असंच ठरवलं होतं मी, तिच्या तोंडावर हात ठेवत विजया म्हणाली. तिचा हात बाजूला काढत रुचिकाने आपला मुद्दा पुढे रेटला. असं काय ताई, माझी नजर लागेल अशी भीती वाटते की काय तुला? तसं नाही ग, दोष सगळा माझ्या नशिबाचाच आहे म्हणून भीती वाटते. पण मला सांग, आमच्या जिजूंना कधी भेटवणार आहेस तू, तिच्या खांद्यावर हात टाकत रुचिकाने विचारलं. तसं उद्या येणार आहेत ते. लायब्ररीतून काही चांगली पुस्तकं मिळाली तर वाचायला देऊन जातात, लाजत लाजत ती म्हणाली. अरे वा, मग त्यांना जेवायलाच बोलव. आपण बाहेरून मस्तपैकी काहीतरी ऑर्डर करूया, छान गप्पा होतील. रुचिकाची आयडिया विजयाला पटली. तिने तो बेत अभिजित सुभेदारांना सांगितला. त्यांनाही संध्याकाळी दुसरं कोणतं काम नव्हतं, त्यामुळे डिनरचा प्लॅन ठरला. उद्या जरा लवकर या हं, माझी मावस बहीण पण आली आहे ना, तिला भेटायचं आहे तुम्हाला, विजया आनंदाने म्हणाली. चालेल, 7 येतो, अभिजित सुभेदार म्हणाले. जाताना ते बंगाली मिठाई घेऊन गेले. छान निळ्या रंगाचा चेक्सचा शर्ट, त्यावर क्रीम कलरची पॅन्ट, केस डाय वगैरे केलेले आणि डोळ्यावर गॉगल. दरवाजावरची बेल वाजली तशी विजया उठली. थांब ताई, आज तू दरवाजा उघडूच नकोस, आज होणाऱ्या जिजूंचं स्वागत मीच करणार आहे, म्हणतच रुचिकाने विजयाला खाली बसवलं आणि दरवाजा उघडायला ती स्वतःच धावली. हसून म्हणाली, वेलकम. अभिजित त्या अनोळखी मुलीकडे पाहतच राहिले, गोंधळले. या या, घाबरू नका, अगदी बरोबर पत्त्यावर आला आहात आपण, आपले पिंगट केस इकडे तिकडे करत रुचिका म्हणाली. विजया पण पुढे झाली. अभिजित बसा ना, आधी ओळख करून देते, ही माझी बहीण रुचिका. आणि रुची, विजयाला पुढे काहीच बोलू देता रुचिका पटकन म्हणाली, हे अभिजित सुभेदार, बरोबर ना?
अगदी नावाप्रमाणेच पर्सनॅलिटी आहे साहेबांची. कौतुक ऐकून अभिजितला जरा अभिमान वाटला. त्याच थाटात तो सोफ्यावर बसला. मी पाणी आणते हं. आणि अभिजित, तुम्ही चहा घेणार की कॉफी? विजयाने विचारलं. तुमच्या बहिणाबाई काय घेणार तेच आमच्यासाठी करा, वेगळं काही नको, तिच्याकडे पाहत अभिजित म्हणाला. मग विजयाने रुचिकाला विचारलं. काय ग रुची, तू काय घेशील? ताई कॉफी कर, रुचिका म्हणाली. आणि ती कॉफी करायला आत गेली. कॉफी करता करता विजयाच्या मनात विचार आला. रुचिका तरी बाहेर का बसली आहे? तिने सुद्धा मदतीला यावं ना. पण रुचिकाचा स्वभाव तिला माहीत होता. अगदी आळशी आणि कामचोर, त्यात गप्पिष्ट. आता अभिजित सुभेदारांची सगळी कुंडली विचारून घेईल. विजयाने मग कॉफी केली, प्लेटमध्ये नानकटाई काढून ठेवली, फरसाण काढलं, ट्रे भरला. ती बाहेर आली. त्या दोघांच्या गप्पा चालल्या होत्या. गप्पा म्हणजे अगदी दिलखुलास गप्पा. पहिल्या भेटीत एवढ्या मोकळेपणे ही कशी बोलू शकते याचं विजयाला आश्चर्य वाटलं आणि कौतुक पण वाटलं. पण रुचिकाचा स्वभाव असाच मोकळा ढाकळा होता. पटकन कुणाशीही मैत्री करेल. विजया पण समोर जाऊन बसली. काय ग, एवढ्या कसल्या गप्पा चालल्या आहेत? तिने विचारलं. काही नाही ग ताई, अभिजितना मॉडर्न पेंटिंगबद्दल सांगत होते. त्यांना म्हटलं कधीतरी आमच्या घरी पण या, मी केलेले पेंटिंग्स दाखवीन. आणि बरं का, त्यांनी सुद्धा यायचं वचन दिलंय, म्हणत तिने अभिजितकडे पाहिलं. हो हो, अर्थातच येणार. तुम्ही एवढा आग्रह केल्यावर नाही कसं म्हणायचं? पण तुम्ही इथे कोणत्या कामानिमित्त आला आहात? अभिजितने रुचिकाला विचारलं. इथे मी ऑफिसच्या एका मीटिंगसाठी आले आहे. मॉडेलिंग, ॲडव्हर्टायझिंग अशा फील्डमध्ये मी काम करते. खरं तर मलाही मॉडेलिंगची आवड होती. 1-2 छोट्या मोठ्या ॲड केल्या आहेत मी, ती कौतुकाने म्हणाली. अभिजितने पण कौतुकाने दाद दिली. मग त्या दोघांच्या कसल्या कसल्या गप्पा चालू झाल्या. विजयाला अगदी एकटं पडल्यासारखं झालं. अभिजित हिच्यासाठी आला होता की काय असंच वाटून गेलं. आज तिने जेवणाचा घाट घातला नव्हता. अभिजित बरोबर गप्पा मारायला मिळाल्यात म्हणून तिने सगळं जेवणच बाहेरून ऑर्डर केलं होतं. जेवण आलं तशा तिने प्लेट घेतल्या. तेव्हा तरी तिला वाटलेलं आता तरी रुचिका येऊन मदत करेल, पण ती जागची हल्ली नाही. आता मात्र विजयाला राग आला. तिने पटापट जेवण वाढलं, दोघांच्या हातात दिलं. त्या दोघांकडे जरा रागानेच पाहिलं, पण तिच्या रागाकडे त्यांचं लक्षच नव्हतं. गप्पा अविरत चालल्या होत्या. कंटाळून मग विजयाने घड्याळ पाहिलं. 10 वाजत आले होते. तिने 2-3 वेळेस घड्याळ पाहिल्यावर मग अभिजितनंच कसं तरी वाटू लागलं. मला वाटतं मला आता निघायला हवं, बराच वेळ झाला. पण तुम्हा दोघींसोबत गप्पा मारून अगदी मज्जा आली, ते म्हणाले तशी विजया खवळली. माझ्यासोबत कुठे गप्पा मारल्या तुम्ही? कॉफी चांगली झाली आहे, एवढंच काय ते संभाषण झालं आज आपलं, ती म्हणाली. अगं ताई, तुमच्या गप्पा काय होतच राहणार. आज मी आले होते म्हणून गप्पांचा ओघ जरा माझ्याकडे वळला, रुचिका म्हणाली. हो ग, मी गंमत करत होते, विजयाने पण हसून उत्तर दिलं. बरं, येऊ मग मी? अभिजितने विजयाला विचारलं. हो ठीक आहे. रुचिकाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, वेगळीच स्माईल होती. बाय, फोन नंबर घेतलाय तुमचा, करीन तुम्हाला फोन, असं म्हणत तो बाहेर पडला. विजया आश्चर्याने पाहू लागली. हिचा फोन नंबर घ्यायचं काय कारण झालं? एका भेटीत एवढे का परिचित झाले हे? तिला आश्चर्य वाटलं, राग सुद्धा आला. रुचिका खरं तर 2 दिवस राहायला आली होती, पण अचानकच तिने तिचा मुक्काम वाढवला. 2चे 4, 4चे 8 दिवस झाले. रोज संध्याकाळी ती उशिराच येते हे विजयाच्या लक्षात आलं. दरम्यान विजयाने 1-2दा अभिजितला फोन केला, पण त्यानेही संभाषण फार वाढवलं नाही, जेवढ्याच तेवढं बोलला. त्याच्याही वागण्याचं विजयाला आश्चर्यच वाटलं आणि एक भलतीच शंका येऊन गेली. देव करो आणि ही शंका खरी न ठरो असं तिला वाटत होतं, पण तसं घडलं नाही. विजया संध्याकाळी ऑफिसमधून निघाली आणि खाली पाहते तर काय, अभिजित खालीच उभे होते. अचानकपणे त्यांची झालेली भेट तिला सुखावून गेली. अभिजित, आपण कळवायचं तरी, ती गोंधळून म्हणाली. हो, कळवायला हवं होतं, पण अचानक ठरलं. आपण जरा निवांत ठिकाणी बसून बोलूया का? त्याने विचारलं. इथे जवळच एक हॉटेल आहे. हॉटेल छोटं आहे पण गर्दी नसते तिथे. चहा घेऊया, चालेल? तिने विचारलं. हो चालेल ना. दोघेजण हॉटेलमध्ये आले. अभिजितने ऑर्डर दिली. चहा यायला काही फार वेळ लागला नाही. त्याने बोलायला सुरुवात केली. खरं तर सुरुवात कशी करू ते मला कळत नाहीये, पण मी जे काही बोलतोय ते तुम्ही समजून घ्याल अशी आशा मात्र वाटते.
तो एवढी पार्श्वभूमी तयार करत होता त्याचं विजयाला आश्चर्य वाटलं. विजया, गेल्या काही दिवसात आपली चांगली मैत्री झाली आणि त्यावरून एक गोष्ट मला निश्चित समजली की तुम्ही माणूस म्हणून अतिशय उत्कृष्ट आहात. इतरांच्या मन भावना तुम्हाला चांगल्या कळतात. तुमच्याकडे ही गोष्ट म्हणूनच मी बोलायची हिंमत करतोय. त्याला आता भीती वाटू लागली होती. याला नेमकं कोणत्या विषयावर बोलायचंय हे अजून तरी तिला कळलं नव्हतं. गोल गोल फिरवून तो वेगळंच काहीतरी बोलत होता असं तिला वाटलं. म्हणून तिने स्पष्टपणे त्याला विचारलं, हे पहा अभिजित, जे काही बोलायचे ते स्पष्ट बोला. माझ्या परीने जमेल तसं मी समजून घेईन. ती म्हणाली, बरं, मग मी थेटच बोलतो. असं म्हणून त्याने आधी चहा संपवला. एकमेकांवर आपले हात चोळले आणि मग बोलायला सुरुवात केली. आयुष्यात आपल्याला एक योग्य जोडीदार भेटतो. त्या जोडीदाराबरोबर आपल्याला सगळं शेअर करावंसं वाटतं. एक वेगळंच कनेक्शन निर्माण होतं. कुठेतरी वाटू लागतं की आपलं उर्वरित आयुष्य याच व्यक्तीबरोबर आपण घालवावं. खरं तर मी अनेक स्थळं पाहिली आणि इतक्या वर्षानंतर एका निर्णयापर्यंत येऊन थांबलो. तसं पाहिलं तर तुमची पत्रिकासुद्धा माझ्या आत्याकडे मी पाठवली होती. पण आत्या म्हणते ती पत्रिका अजिबातच जुळत नाहीये. गुरुजींच्या म्हणण्यानुसार आपण दोघे लग्न करून एकत्र राहिलो तरी आपल्याला वैवाहिक सुख नाही. तसंही आपण एकमेकात गुंतलेलो नव्हतोच. कोणतीही कमिटमेंट नव्हती. तसं काही जुळलेलं नव्हतं. त्यामुळे होकारा नकाराचा प्रश्नच येत नाही. आपल्या बाबतीत एवढंच म्हणावं लागेल की आपले योग जुळले नाहीत. त्यामुळे तुम्हाला किंवा मला तसं वाईट वाटायचा काही प्रश्न येत नाही, नाही का? त्याच्या बोलण्यात आता हळूहळू निर्लज्जपणाची झाक दिसू लागली होती. त्याच्या बोलण्याचा अर्थ विजयाला हळूहळू कळू लागला होता. पुन्हा एकदा तिने स्पष्ट विचारलं, बरं, मग आता पुढे काय? त्याला वाटलेलं तिला आणखीन काहीतरी समजवावं लागेल, पण तिने ती वेळ येऊच दिली नाही. खरोखरच आपण फार गुंतलेलो नाही असंच तिने दाखवलं. खरं तर आतून ती पुन्हा एकदा तुटली होती. दुःख वाटत होतं. हा सुद्धा नकारच होता, फक्त शुगर कोटेड, साखरेत घोळवलेला नकार. एखाद दुसरा नकार आला म्हणून आयुष्य थांबवता येत नाही. खरं सांगू, जेव्हापासून रुचिकाला भेटलोय तेव्हापासून माझं मन सांगतंय हीच माझी खरी लाईफ पार्टनर आहे. अर्थात तिची सुद्धा पत्रिका मी आत्याला पाठवणारच आहे. त्या संबंधित तिच्याशी बोलणं झालेलं आहे. तिचाही होकारच आहे. पण माझी एक रिक्वेस्ट होती, आमचं जुळण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल का? म्हणजे तिच्या आईला समजवाल का? कारण तिचं असं म्हणणं पडलं की माझं स्थळ तुम्हाला आलं होतं आणि तुम्हाला नकार देऊन तिला होकार देणं म्हणजे तुम्हाला दुखावण्यासारखं आहे आणि ते तिच्या आईला पटणार नाही. म्हणून तुम्ही त्यांना समजावू शकाल का की आपल्या नात्यात तशी कोणतीही कमिटमेंट वगैरे नव्हती. पत्रिका जुळली असती तर नातं पुढे गेलं असतं कदाचित. पण आता पत्रिका जुळली नाही तर कोण काय करणार, नाही का? माझं म्हणणं पटतंय ना तुम्हाला? मग आमचं जुळवून द्याल तुम्ही? तेवढी मध्यस्थी करा ना प्लीज. रुचिकाला तुम्हाला हे सगळं सांगायला थोडी लाज वाटत होती. जड जात होतं. आपल्या प्रेमाची कबुली आपल्या बहिणीसमोर कशी द्यायची असं बिचारीला वाटत होतं. म्हणून ती काही बोलली नाही. पण मी म्हटलं, विजया मनाने खूप चांगले आहेत, उदार आहेत आणि अगदी बॅलेन्स्ड आहेत. आपलं लग्न त्यांच्याकडूनच जुळण्याचे योग आहेत. असं म्हणत तो निर्लज्जपणे हसू लागला. तिने पण एक मोठी छान स्माईल दिली. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. अगदी योग्य आणि छान निर्णय घेतला तुम्ही. आणि तुम्ही लाजायला कशाला हवं? प्रेम करणं म्हणजे काही गुन्हा नाही आणि लग्न करणं तर त्याहून नाही. मला सांगायला काहीच हरकत नव्हती. असो, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. आता राहता राहिला प्रश्न मी मध्यस्थी करण्याचा. त्या बाबतीत मी तुम्हाला स्पष्ट सांगते, मी कुणाचीही मध्यस्थी करणार नाही. ज्याला जे वाटतं त्याने ते आपल्या आयुष्यासाठी करावं. तुम्ही दोघांनी काय निर्णय घ्यायचा ठरवलाय तो तुम्ही घ्या. माझी काहीच अडचण नाही. पण मी तुमच्या कोणत्याही आग्रहाला बळी पडणार नाही आणि कोणत्याही प्रकारची मध्यस्थी सुद्धा करणार नाही. लपून छपून प्रेम करायला जमतं, प्रेमाचे निर्णय घ्यायला जमतात, तर मग धडाडीने पुढे जाऊन लग्न करायची हिंमत सुद्धा हवीच ना. त्यासाठी दुसऱ्यांची मध्यस्थी कशाला? आणि माझं काही विवाह मंडळ नाही. तुमच्या दोघांकडून मी काही कमिशन वगैरे तर घेणार नाही. तुम्ही मला लग्नात मोठेपणा द्यावा अशी सुद्धा माझी इच्छा नाही. तेव्हा तुम्ही तुमचं काय ते पाहून घ्या. असं म्हणत ती उठली. वेटरला बोलावलं. चहाचे किती झाले? 40 रुपये, तो म्हणाला. तिने 20 रुपये टेबलावर ठेवले आणि वेटरकडे पाहत म्हणाली, यांच्या चहाचे यांच्याकडून घ्या. त्यानेही चटकन 20 रुपये काढून टेबलावर ठेवले.
तिला राग आलाय त्याला समजलं. तोही तिच्या मागे बाहेर पडला. तुम्हाला कोणती गोष्ट खटकली आहे का? कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलंय का? त्याने विजयाला विचारलं. छे, मला कोणी दुखावू शकेल एवढं माझ्या आयुष्याचं नियंत्रण मी समोरच्याच्या हातात देतच नाही. त्यामुळे तुमच्या कोणत्या निर्णयामुळे मी दुखावले जाईन याची काडी मात्र शक्यता नाही. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत असा. बरं, येऊ का मी? तिने असं विचारताच तो गोंधळला. रुचिकाला भेटता येईल का मला पुन्हा? एकदा निर्लज्जपणे त्याने विचारलं. हो, का नाही, चला माझ्यासोबत घरी, ती बिनधास्तपणे म्हणाली. ऑटोनेच दोघं घरी आले. ऑटोचे पैसे मात्र तिनेच दिले. ती आली तेव्हा रुचिका घरी आली होती. हसत हसत ताई घरी आली पाहून रुचिकाला बरं वाटलं. आपल्या नात्याला ताईने मान्यता दिली याचा थोडा आनंद पण झाला. आता तिला फार काही एक्सप्लेन करावं लागणार नाही. नाहीतर वाटलेलं ताई विचारेल त्या बॉसचं काय झालं. तिने सगळी उत्तरं मनात ठरवून ठेवली होती. सांगून टाकायचं त्याचं लग्न झालंय आपल्याला माहीत नव्हतं. 4 दिवसांपूर्वीच कळलं. आणि अभिजितला सुद्धा होकार अजून दिलेला नाहीच आहे. त्यांच्या आत्याचा फोन आला की विजयाची आणि अभिजितची पत्रिका जुळत नाही हे कळल्यानंतरच आपण होकार दिलाय. सगळ्या थापा डोक्यात अगदी पटवून ठेवल्या होत्या. पण विजयाने तसं काही विचारलं नाही. अभिजित बसा ना, मी पाणी आणते. नको नको, असू देत, मला फक्त रुचिकाशी बोलायचंय. मग बोला खुशाल, म्हणत ती आत गेली. त्याने घडलेलं सगळं सांगितलं. रुचिकाला आश्चर्य वाटलं. जाऊ देत, ती मध्यस्थी करत नसेल तर मी आईला स्पष्टपणे सांगेन की मला तुमच्याशी लग्न करायचंय. रुचिका म्हणाली. हो, तसंच करूया. मला वाटलेलं हिची मदत होईल, पण हिचा इगो बहुतेक दुखावला गेलाय. आपण काय करणार त्याला? तू कधी निघणार आहेस? अभिजितने विचारलं. अजून 4-5 दिवस तरी राहणार इथे. आता जॉबचं काही टेन्शन नाही ना. तिकडचा जॉब असाही सोडावाच लागणार आहे. मग या 4-5 दिवसात आपलं भेटणं होतच राहील. तीही निर्लज्जपणे म्हणाली. 1-2-4 मिनिटात विजया बाहेर आली. तुमचं बोलणं झालं असेल तर तुम्ही आलात तरी चालेल. अभिजित, मला जेवायचंय आता, विजया म्हणाली. तिच्या त्या बोलण्याचं त्याला आश्चर्यच वाटलं. अगं ताई, असं काय करतेस? इतक्या लवकर आपण जेवायला बसतो का? रुचिकाने विचारलं. तुझं माहीत नाही मला. माझ्यापुरती पोळी भाजी मी केली आहे. तू तुझं पाहून घे. मग तिने हातातली पिशवी अभिजितकडे दिली. अभिजित, ही तुम्ही दिलेली साडी ठेवा हो. फार साड्या नेसून होत नाहीत माझ्याकडून. पुढे मागे कुणाला तरी भेट द्यायला उपयोगी पडेल तुम्हाला. निर्लज्जपणे अभिजितने ती साडी परत घेतली. आणि हे बघ रुचिका, परवा मला ऑफिसच्या कामासाठी 2 दिवस लोणावळ्याला जायचंय. तेव्हा तू उद्या तुझ्या घरी निघालीस तरी चालेल. हं, म्हणजे निघच. ती असं म्हणताच दोघेही पुन्हा एकदा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. मग तिने अभिजितकडे पाहत विचारलं. तुम्ही निघताय ना आता? तो रागानेच बाहेर पडला. रुचिकाने पण तणतणत आपली बॅग भरली. तिला राग आला होता. विजयाने मात्र शांतपणे आपलं ताट वाढून घेतलं, टीव्ही लावला आणि शांतपणे जेवून घेतलं. शिडीसारखा आपला उपयोग करणाऱ्या लोकांना अशीच बेल्ट ट्रीटमेंट द्यायची असते. उशिरा का होईना तिला कळलं होतं. प्रश्न होकारा नकाराचा नव्हता. नात्याला वाटेल तेव्हा सोयीस्करपणे वापरून त्याचा चोळामुळा करण्याचा होता. आपल्या नात्याचा कंट्रोल समोरच्याकडे एवढा देऊच नये की त्याने आपल्या मनाचा चोळामुळा करावा. रात्री झोपताना तिने स्वतःला आरशात पाहिलं. दोन्ही हाताने स्वतःलाच अगदी घट्ट मिठी मारून घेतली. कधी कधी आपण फार एकटे असतो. आपण आपल्या दुःखात एकटेच आहोत. आपल्यासोबत कुणी नाही आणि आपल्यासोबत कुणी नाही हे पाहायला सुद्धा कुणी नाही एवढे आपण एकटे असतो. मग तेव्हा आपणच आपल्यासाठी उभं राहायचं. आणि जोपर्यंत आपण आपल्यासाठी असतो ना, तोपर्यंत आपण एकटे कधीच नसतो. आरशात स्वप्रतिमा पाहून तिला स्वतःचा अभिमान वाटला. आज पहिल्यांदाच आपण आपल्या स्वप्रतिमेचा चोळामुळा होऊ न दिल्याचा अगदी सार्थ अभिमान वाटला.